तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. कर्जत नगरपालिकेमध्ये परिवर्तन आघाडीची सत्ता आलेली आहे. याच दृष्टीने परिवर्तन आघाडीचे नेते आणि ज्यांच्याकडे उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारी परिवर्तन आघाडीने दिलेली आहे. खरं तर संतोष पाटील यादी नगरसेवक, त्यांच्या पत्नी, आता ते म्हणजेच तिसऱ्यांदा नगरसेवक त्यांच्या परिवारामध्ये झालेला आहे. याच अनुषंगाने उपनगराध्यक्ष पदाची महत्वाची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांच्या मनामध्ये कर्जत शहराचा विकास काय, एक शिवसैनिक, एक सर्वांचे सुखदुःख जाणारा हा उपनगराध्यक्ष एक तरुण झालेला आहे. याच अनुषंगाने आपण बातचीत करतोय. उपनगराध्यक्ष संतोष पाटील सर, स्वागत आहे विकासनामामध्ये. खरं तर तुमच्यावर 3दा नगरसेवक झालेले आहेत. एकदा पत्नी, तुम्ही, आता परत तुम्ही दुसऱ्यांदा. तर एवढं प्रेम आहे तुमच्या गाववाल्यांचं. खरं तर गाववाले तुम्हाला पाडायचा विचार करत होते. नाही, असं काही नाही. खरं तर विकासनामामध्ये मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल विकासनामाचे मनापासून आभार व्यक्त करतो. गावातल्याच लोकांच्या सहकार्याने आतापर्यंत नगर परिषदेमध्ये 3 वेळा प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. प्रभागातील सर्व मतदार असतील, सर्व कार्यकर्ते असतील, ह्या त्यांच्या सहकार्यातून 15 वर्ष सलग नगर परिषद निवडून येण्याची संधी मिळाली आणि त्याच्या माध्यमातून आज उपनगराध्यक्ष म्हणून मला काम करण्याची संधी मिळते. परिवर्तन विकास आघाडीचे नेते सुधाकरजी घारे, नितीनजी सावंत यांच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो. सर, तुमच्याकडे उपनगराध्यक्ष, आरोग्य हे विभाग जो आहे, डिपार्टमेंट, तो सुद्धा तुमच्याकडे देण्यात आले. म्हणजे लोकांच्या आरोग्याची काळजी करणारे संतोष पाटील आम्हाला उपनगराध्यक्ष झालेले आहेत. खरं तर कर्जत शहरामध्ये आरोग्याच्या बाबतीत खूप खूप साऱ्या समस्या आहेत. त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न मी आपण कर्जत शहरातील लोकनियुक्त नगराध्यक्ष असतील, लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पाताई दगडे असतील आणि सर्व नगरसेवक, सत्ताधारी पक्षातले सर्व नगरसेवक आणि विरोधी पक्षातले सर्व नगरसेवक यांच्या सहकार्यातून कर्जत शहरातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू. काही ठिकाणी ज्या वेळेला कोकरे साहेब असताना ज्या पद्धतीने कर्जत शहरातलं काम जे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये ते आज कुठंतरी मागे पडताना दिसतंय. मग त्यांच्याच मार्गदर्शना, त्यांच्या कामाच्या पाऊलखुणा आहेत, त्या पाऊलखुणा जशा तशा राहावा आणि तशा पद्धतीने कर्जत शहरातला स्वच्छतेचा कारभार जो कोकरे साहेबांनी चालवलेला तो तसाच चालवण्याचा प्रयत्न याच्या पुढील कार्यकाळामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न. सर, आता शिवसेनेचे नगरसेवक आहात, इतर पण भाजपचा एक नगरसेवक, सगळ्यांना मिळून तुम्ही काम करणार आहात का परिवर्तन आघाडी? का विरोधाचा विरोध, त्यांची कामं करणार नाही, असं काय? बघा, कर्जत शहराच्या जनतेने जे नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून दिलाय त्यामुळे कुठलाही भेदभाव आपल्याला करायचा नाही. कर्जत शहराचा विकास कशा पद्धतीने आपल्याला साधता येईल आणि सर्वांना घेऊन कसं कर्जत शहराचं काम करता येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण मिळून काम करू. सर, पण ही निवडणूक किती टर्निंग पॉईंट होती, ही अस्तित्वाची लढाई होती. तुम्ही सुद्धा नाराजी वगैरे हा सगळा फॅक्टर महत्वाचा ठरला असता. त्या अनुषंगाने ही निवडणूक, या निवडणुकीतून तुम्ही काय शिकला? बघा, कर्जत परिवर्तन आघाडी स्थापन केली. कर्जत परिवर्तन आघाडी स्थापन करत असताना खरं तर सुधाकरजी घारे आणि नितीनजी सावंत ह्या 2 नेते मंडळींनी स्वतःच्या मनाचा मोठेपणा केला की स्वतःची निवडणूक पराभूत झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या विजयासाठी स्वतःने दोन्ही नेते एक एक पाऊल मागे येऊन कार्यकर्त्यांच्या विजयासाठी एकत्र आले आणि त्यातून परिवर्तन विकास आघाडी झाल्यानंतर परिवर्तन विकास आघाडीचा विजय निश्चित होता. तर खरं तर बघायला गेलं तर नगराध्यक्ष आज 4,500 मतांच्या फरकाने निवडून आले. विद्यमान आमदार, माजी आमदार यांच्या विरोधात कर्जतकरांनी, त्यांच्या विरोधात जनतेने कौल दिला. आज 13 नगरसेवक निवडून आले. 2 नगरसेवक जे आमचे पराभूत झाले, एक 14 मतांनी झाला, एक 30 मतांनी झाला आणि काही उमेदवार 1-2 आमच्या चुकीने 1-2 उमेदवार थोडेसे बदलले गेले असते तर अजून फरक दिसला असता. ज्या दिवशी परिवर्तन विकास आघाडी तयार झाली त्या दिवशी कर्जतकरांचं मत निश्चित झालं होतं की आपलं मत हे परिवर्तन विकास आघाडी दिलं. काय समस्या आहे, म्हणजे या समस्येवर आपल्याला काम करायचं आहे? किंवा आज मुंबई पुण्यापासून आपण जवळ आहे तरी शहर विकासाने मागे आहे. बाजारपेठेतला ट्रॅफिकचा प्रश्न आहे, बाजारपेठेमध्ये लोकांना जायला रस्ता नाहीये. या संदर्भामध्ये कुठेतरी नगरपालिका काय पाऊल टाकणार आहे का? खरं तर कर्जत शहरातील प्रमुख समस्या जी आहे ती पाण्याची समस्या. आता
पाणी योजनेचं काम चालू आहे. काही कालावधीत पाणी योजनेचं काम पूर्णत्वास आहे. ट्रॅफिकची समस्या आहे. कचऱ्याचा खूप मोठी समस्या आहे. ट्रॅफिक हा मोठा शनिवार रविवारचा तर कर्जतकरांना तर खूप मोठा त्रास आहे. या सर्व महत्त्वाच्या गोष्टींवर आम्ही सर्वजण एकत्र मिळून काम करू आणि ती सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू. हे होते संतोष पाटील. त्यांनी सांगितलेले की ज्या कर्जतकरांचे जे प्रश्न आहेत, जे समस्या आहे, ते आम्ही परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू. आरोग्याच्याही प्रश्नावर आम्हाला काम करायचं आहे, अशी भूमिका संतोष पाटील यांनी व्यक्त केली. सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आभार सुद्धा. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.